आजी म्हणाली मोठची उसळ, खरी चव सावजी मसाल्यात. हे बघा किती छान झाली आहे आपली मोठ. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आमच्या नागपूरला मटकीला मोठ म्हणतात. रात्रभर भिजत घातली आणि एका कापडमध्ये बांधून ठेवली आणि मग 12 तासात त्याला मोड आली. आता एक कढई घेतली, त्यात बऱ्यापैकी तेल घातलं. सावजी स्टाईल आहे तर तेल थोडं जास्त घालायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे. कढीपत्ता घातला. उभा चिरलेला कांदा घातला आणि बारीक चिरलेला पण कांदा घातला आणि 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या कांद्याबरोबर बारीक चिरलेल्या. छान परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर कांदा. आता कांदा झाल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घातली. ही पण छान परतून घ्यायची आहे अद्रक लसूण पेस्ट. आता बारीक चिरलेला टोमॅटो घातला. टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो झाल्यानंतर मोड आलेली मटकी घातली. मटकी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं झाकून तेलात मुरू द्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो बरोबर तेलात छान मुरू द्यायचं आहे. 2-3 मिनिटानंतर आता हळद घातली. लाल तिखट घातलं. धणे जिरे पावडर घातलं. सावजी मसाला घातला. सावजीचा काळा मसाला घातला. हिंग घातलं. थोडं आमचूर पावडर घातलं चटपटीत चवीसाठी आणि चवीपुरतं मीठ घातलं. हे सगळे सुके मसाले मिक्स करून घ्यायचे आहे छान मस्त. आता थोडं पाणी घातलं. जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे. थोडं घालायचं आहे पाणी. पाणी घातल्यानंतर थोडं मिक्स केलं. आता आपण झाकून शिजू देऊ. अशाच माझ्या सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. 2 मिनिटानंतर कोथिंबीर घालायची आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि 2 मिनिटं आणखी झाकून ठेवलं. 2 मिनिटानंतर आपली मोठ किंवा मटकीची भाजी किंवा उसळ तयार आहे. वाव, मस्त कलर दिसत आहे आणि खूप छान झालेली आहे. भाकरी बरोबर, पोळी बरोबर, चपाती बरोबर खूप छान लागते. पराठ्याबरोबर पण खाऊ शकता तुम्ही. खाण्यासाठी तयार आहे मटकी किंवा मोठची उसळ. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. मटकी ट्राय करून बघा आणि एन्जॉय करा. सावजी स्टाईलमध्ये मोठची उसळ किंवा भाजी. वाव, बढिया, मस्त. हे बघा किती सुंदर दिसत आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते. वाव, करून बघा.
आणि एन्जॉय करा. बाय.